फक्त 3 वाटी मैद्यात खुसखुशीत, गोड आणि तोंडात विरघळणारी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या मापात आणि परफेक्ट टेक्स्चर सोबत. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, कुक विथ अक्षता या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी एका पातेल्यात पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घालून गरम करून घेऊया. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळून घेऊ. लक्षात घ्या, इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाहीये, साखर फक्त पाण्यात विरघळून घ्यायची आहे. आता हे तयार झालेलं साखरेचं पाणी थंड करून घेऊ. आता एका ताटात 3 वाटी मैदा चाळून घेऊ. यात थोडंसं मीठ घालूया आणि चांगलं मिसळून घेऊया. गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातलं तर चव अजून बॅलन्स आणि टेस्टी लागते. आता इथे अर्धा वाटी तूप चांगलं कडकडीत गरम करून घेऊ आणि ते पिठामध्ये ओतून चांगलं मिसळून घेऊ. सर्व साहित्याचं मोजमाप एकाच वाटीने ठेवा, त्यामुळे रेसिपीचा बॅलन्स परफेक्ट राहतो. मैद्याला तूप चांगलं चोळून घ्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातात घेतल्यावर मूठ आवळली गेली पाहिजे. आता यात थोडं थोडं साखरेचं पाणी घालून पीठ चांगलं घट्टसर मळून घेऊ. साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवा. 3 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप, पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी. हे प्रमाण वापरलं तर शंकरपाळी खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट होतात. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि ते 25 ते 30 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. इथे माझं साखरेचं पाणी थोडंसं उरलेलं आहे. पीठ मळण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच वापरा. 30 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ इथे चांगलं घट्टसर मळून झालेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की याची पोळी लाटता येणार नाही तर तुम्ही उरलेलं साखरेचं पाणी यात थोडंसं घालून एकदम मळून घेऊ शकता. आता या पिठाचे मोठ्या आकाराचे गोळे करूया आणि पोळी लाटून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळी दुमडून घेऊ, त्यामुळे शंकरपाळीला लेयर्स खूप छान येतात. पोळी लाटताना आपल्याला जाडसर लाटून घ्यायची आहे. आता साईडच्या कडा कापून घेऊ आणि आपल्या शंकरपाळी चौकोनी आकारात कापून घेऊ. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शंकरपाळी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे. आता कढईत आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे. तेल जर जास्त कडकडीत असेल तर शंकरपाळी बाहेरून ब्राऊन होतात आणि आतून कच्ची राहतात. शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर हलक्या हाताने हलवत राहा, म्हणजे त्या सारख्या तळल्या जातील.
मंद आचेवर शंकरपाळीला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्हाला वाटत असेल की शंकरपाळी अजून कच्ची आहे, पण ती तेलातून बाहेर काढल्यावरही तिची कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालू असते. थंड झाल्यावरच शंकरपाळीला परफेक्ट असा सोनेरी रंग येतो आणि कुरकुरीतपणा येतो. एक बॅच काढल्यानंतर तेलाचं तापमान वाढवण्यासाठी गॅस जरा फास्ट करा आणि शंकरपाळी टाकताना पुन्हा गॅस स्लो करा. यामुळे तेलाचं तापमान परफेक्ट राहतं आणि आपल्या शंकरपाळ्या चांगल्या खुसखुशीत होतात. अशा प्रकारेच आपल्याला सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, लाटताना जशी आहे त्यापेक्षा तळल्यावर शंकरपाळी छान फुगून डबल होते. पहा किती खुसखुशीत आणि परफेक्ट टेक्स्चरची शंकरपाळी आपली तयार झाली आहे. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.